नमस्कार मित्रांनो, मी अनुप राठी पार्श्वमी डिजिटलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करतो। 23 तारखेला जे निकाल लागलं, महायुती सरकारला प्रचंड बहुमत मिळालं, तरी देखील अद्यापपर्यंत सत्ता स्थापनेचं पेच मात्र कायम आहे। आता भाजपचा नेता अद्यापपर्यंत का डिसाईड होत नाहीये? त्यांना मेजॉरिटी आहे, त्यांच्याकडे नंबर्स आहेत, त्यांच्याकडे सगळ्या गोष्टी असताना देखील ते आपला मुख्यमंत्री होणार किंवा आपला मुख्यमंत्री कोण होणार याबाबत कोणतंही शिक्कामोर्तब का करत नाहीत? तर यामागं खूप मोठं राजकारण सुरू आहे असं पाहण्यात येत आहे। 8 दिवस उलटले तरी देखील सत्ता स्थापन झालेली नाही। मुख्यमंत्री पद कोणाचं राहणार, मुख्यमंत्री कोण होणार, मंत्रिमंडळ, खाते वाटप या सगळ्या गोष्टी अजून बऱ्याच लांब आहेत। तर इतकं लँडस्लाईड विक्ट्री ज्याला आपण म्हणतो, महायुतीला जे घवघवीत यश मिळालं, ते इतकं उशीर का होत आहे? आणि हे जे सध्या महाराष्ट्रात मागच्या 3-4-5 वर्षापासून सुरू आहे, जे सामान्य जनतेला वेठीस धरणं आणि ताटकळत ठेवणं प्रत्येक गोष्टीमध्ये, आता बऱ्याच योजना पेंडिंग आहेत, त्या कामाला लागा, मतलब जेव्हा सत्ता आली तर हे लवकरात लवकर नवीन आमदार निवडून आलेले कामाला लागतील, हे तर लांबच राहिलं, अजून सत्ता देखील स्थापन झालेली नाही आणि अजून किती दिवस लागतील हे देखील निश्चित नाही। असं म्हटलं जात होतं की 23 तारखेनंतर 26 तारखेपर्यंतचाच अवधी आहे सरकार स्थापन करण्यासाठी, नंतर राष्ट्रपती राजवट लागणार। तर मग आतापर्यंत राष्ट्रपती राजवट का लावण्यात आलं नाही? काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांना का वेळ देण्यात आलं? अशी बऱ्याच गोष्टी आहे, बरेच प्रश्न जे सामान्य जनतेच्या मनात आहेत, त्याचं आपण उत्तर देण्याचा प्रयत्न करूया। जाणता राजानं घेतलेली एंट्री, त्याच्यानं काही मोठा राजकीय भूकंप होऊ शकतो का? एकनाथ शिंदे हे स्वतःच्या गावी गेलेले आहेत, तिथून परतल्यावर ते कोणता मोठा निर्णय घेऊ शकतात का? या सर्व गोष्टींकडे सध्या अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष लागू आहे। आपण व्हिडिओ सुरू करूया। 23 नोव्हेंबरला महाराष्ट्रात जो निकाल लागला, जी लँडस्लाईड विक्ट्री महायुती सरकारला मिळाली, ती न भूतो न भविष्यती अशी होती। आजपर्यंत इतकं प्रचंड प्रमाणात यश कधीच कोणत्याच पक्षाला मिळालेलं नव्हतं, जे महायुती सरकारमधील तिन्ही पक्षांना मिळालं। तरी देखील अद्यापपर्यंत मुख्यमंत्री कोण होणार, सत्ता स्थापन झालेलं नाही, विस्तार मंत्रिमंडळ या गोष्टी तर लांबच राहिल्या। जनतेला जी ताटकळत ठेवण्याची सवय राजकारणी मंडळाची, ती महाराष्ट्रात अजून वाढतच चाललेली आहे। मागच्या 4-5 वर्षात जे सध्या राजकारण सुरू आहे, ते महाराष्ट्राचं राजकारण हा भारताचा केंद्रबिंदू म्हणून सध्या ओळखला जात आहे। तर पुढचा मुख्यमंत्री कोण होणार? देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची चर्चा खूप जोरात सुरू होती। आता बऱ्याच पेपरला बातम्या देखील आल्या की खात्रीलायक सूत्रांनी सांगितल्याप्रमाणे देवेंद्र फडणवीसच हे मुख्यमंत्री होणार। भाजपचे जे उमेदवार आहेत, जे जास्त निवडून आलेले आहेत, त्याच्यामुळं देवेंद्र फडणवीसच होणार असं सांगण्यात येत आहे। जर असं होणार असतं तर अद्यापपर्यंत या गोष्टीवर शिक्कामोर्तब का केलं नाही? एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदावर आपली जी दावेदारी सांगितली होती ती मागे घेतली, आता त्यांनी गृहमंत्री पदावर आपला दावा केलेला आहे। तर कुठं ना कुठं आता भाजपमध्ये अडचणींमध्ये वाढ झालेली आहे। त्यांचं ऐकलं तरी अडचण आणि नाही ऐकलं तरी अडचण, त्यामुळे त्यांना स्वतःचा गटनेता सुद्धा अद्यापपर्यंत कोण राहणार हे सांगता आलेलं नाही। आणि तितक्यातच एंट्री झालेली आता या घडामोडींमध्ये, जे आपण राजकारणातील जाणता राजा म्हणून ज्यांना ओळखतो, असे शरद पवार साहेब यांनी एंट्री घेतल्यामुळं कुठं ना कुठं भाजपच्या गोटात आता टेन्शनचं वातावरण नक्कीच निर्माण झालेलं आहे। तर या सर्व घटनाक्रमामध्ये मुख्य भूमिका आहे ती एकनाथ शिंदे साहेबांची। एकनाथ शिंदे साहेब यांनी सुरुवातीला मुख्यमंत्री पदाचा आग्रह धरला, त्याच्यानंतर आता त्यांनी मागे हटून कुठं ना कुठं देवेंद्र फडणवीस यांना पाठिंबा देखील दिला। देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रीपदी जेव्हा होते तेव्हा त्यांनी त्यांचा कार्यकाळ गाजवला, उपमुख्यमंत्री जेव्हा होते, गृहमंत्री जेव्हा होते, तेव्हा देखील त्यांनी त्यांचा कार्यकाळ गाजवला। अत्यंत पॉप्युलर डॅशिंग असे व्यक्तिमत्व असलेले, आजपर्यंतचे प्रभावी मुख्यमंत्री म्हणून त्यांची ओळख आहे, तरी देखील त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब का करण्यात येत नाही? तर याचं सगळ्यात मोठं कारण आहे तो एकनाथ शिंदे साहेब। आता एकनाथ शिंदे साहेब कसं? शरद पवार साहेब यांनी पहिलेच माहिती होती, आपण म्हणूया की त्यांनी प्रेडिक्ट केलं होतं की इलेक्शन होण्यापूर्वीच की जर महायुती सरकारला बहुमत मिळालं तर कुठं ना कुठं ते भाजपचाच मुख्यमंत्री करणार आणि तेथे कुठं ना कुठं एकनाथ शिंदे साहेब हे नाराज होतील। तर हे नाराज झाल्यानंतर काय काय होऊ शकतं याचं प्रिडिक्शन पवार साहेबांनी सुरुवातीलाच केलं होतं आणि ते त्या तयारीला देखील लागले होते। निकाल लागण्यापूर्वी देखील शिंदे साहेब आणि पवार साहेब यांचे संपर्क झालेले होते, ही खात्रीलायक माहिती आहे। पवार साहेबांनी
आपले अत्यंत विश्वासू जे म्हणून ओळख असलेले आमदार जितेंद्र आव्हाड यांना वर्षा बंगल्यावर एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करण्यासाठी पाठवले. महायुतीची महत्वाची बैठक सुरू असताना देखील शिंदे साहेबांनी आव्हाड साहेबांना वेळ दिला, त्यांच्यासोबत चर्चा केली. त्यामुळे भाजपच्या गोट्यामध्ये कुठं टेन्शनमध्ये वाढ झालेली आहे. जर शरद पवार साहेब हे एकनाथ शिंदे यांना आपल्या बाजूने वळवण्यात यशस्वी झाले, तर अजितदादा मात्र चुटकीसरशी पवार साहेबांसोबत जातील याच्यात तीळ मात्र शंका नाही. आपले सर्व आमदार घेऊन ते घरवापसी देखील करू शकतात, कारण लोकसभेनंतर झालेल्या काही वक्तव्य असो, त्यांची मावळ भूमिका असो, याच्यातून आपल्याला निश्चितच हे जाणवते की अजितदादा कुठं ना कुठं पवार साहेबाकडं जर निमंत्रण आलं तर ते जाऊ शकतात. एकनाथ शिंदे हे भाजपपासून दूर झाले तर त्यांचे केंद्रात 7 खासदार आहेत आणि NDA सोबत असलेल्या नितीश कुमार यांच्यासोबत देखील शरद पवार यांची बऱ्याच काळापासून चर्चा सुरू आहे. तर कुठं ना कुठं या महाराष्ट्रातील घडामोडी हा केंद्रात देखील मोठा भूकंप घडू शकतात. जर पवार साहेबांनी महाराष्ट्रात टाकलेला हा डाव यशस्वी झाला तर कुठं ना कुठं याचा खूप मोठा फटका केंद्रालाही लागू शकतो आणि मोदी सरकारला पायउतार देखील व्हावे लागू शकते. हा धोका अमित शहा जाणून आहेत. नाहीतर आतापर्यंत जेव्हा एकनाथ शिंदे साहेब आणि अजितदादांनी दोघांनी मुख्यमंत्री पदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला पाठिंबा दिलेला आहे, आतापर्यंत कधीच यांना त्यांनी बाजूला सारून आपला मुख्यमंत्री कोण होणार नाव वगैरे सगळं जाहीर करून टाकलं असतं. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे भाजप पक्षश्रेष्ठींना एका दगडात 2 पक्षी नव्हे 4-5 पक्षी मारायचे आहेत. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा जो लागलेला नारा होता या विधानसभेमध्ये, बटेंगे तो कटेंगे, हा कुठं ना कुठं खूप सक्सेसफुल ठरला आणि हिंदुत्व हा एक झाला आणि हा मोठा विजय प्राप्त करण्यात महायुतीला यश मिळालं. त्यांच्या एका वक्तव्याने, बटेंगे तो कटेंगे या एका वक्तव्याने महाराष्ट्रात सत्ता खेचून आणली. लाडकी बहीण तर कारणीभूत ठरलीच महाराष्ट्रातील सत्ता यश मिळालं त्याला, पण बटेंगे तो कटेंगे हा नारा देखील हिंदुत्व एक करण्यासाठी खूप चालला आणि हा नारा दिलेला होता योगी आदित्यनाथ यांनी. मागं आपण बघितलं की मोदी के बाद योगी हा सर्रास म्हटलं जायचं. तर लोकसभा इलेक्शन वेळी अमित शहा यांनी व्यवस्थित योगीजींना बाजूला केलं, त्यांच्या विरोधात 2 उपमुख्यमंत्री घातले आणि यांचा परफेक्ट कार्यक्रम करत पंतप्रधान पदाच्या शर्यतीमधून त्यांना इझिली बाजूला केलं, साईडलाईन केलं. ते आपण बघितलेलं आहे. तसंच महाराष्ट्रात देखील नरेंद्र के बाद देवेंद्र असं म्हटलं जायचं कुठं ना कुठं. फडणवीस साहेब हे पंतप्रधान पदाचे उमेदवार देखील म्हणून प्रोजेक्ट करण्यात येत होतं. त्यांना राष्ट्रीय अध्यक्षपद मिळू शकतं, त्याच्यानंतर ते पंतप्रधान पदाचे उमेदवारही असू शकतात असं देखील म्हटलं जायचं. त्यामुळे कुठं ना कुठं पंतप्रधान पदाच्या शर्यतीतून त्यांना बाजूला करण्यासाठी अमित शहांकडून निर्णय घेण्यात येऊ शकतो अशी देखील चर्चा आहेत की फडणवीस साहेबांना मुख्यमंत्री का होऊ दिले जात नाही, ते ही त्याच्या मागची अशी कारणं असू शकतात. कारण ते कुठं ना कुठं प्रोजेक्ट होत आहेत मोठं नाव आणि त्यांचं काम आणि या सगळ्या गोष्टीमुळं ते एक पायरीवर चढून ते शेवटी त्या स्टेपपर्यंत जाऊ शकतात. कारण फडणवीस यांचे नाव जर जाहीर करायचे असते तर एकनाथ शिंदेंनी पाठिंबा दिला, अजित पवार यांनी देखील पाठिंबा दिलाय, तर भाजपवाल्यांनी कधीच त्यांचं नाव जाहीर करून टाकलं असतं किंवा मुख्यमंत्री नाव होणार की जुना होणार या गोष्टी लगेचच त्यांनी सांगून दिल्या असत्या. आत्तापर्यंत आपण मागं जर बघितलं, जेव्हा भाजपला सत्ता मिळाली आणि 72 तासांपेक्षा जिथं जास्त वेळ लागला तिथं कुठं ना कुठं नवीनच कार्यक्रम झालेला आपल्याला बघायला मिळालेला आहे अख्ख्या भारतामध्ये. जिथं भाजपला सत्ता मिळालेली उशीर झाला किंवा काही अशा गोष्टी घडल्या, तिथे एकतर नवा कोणीतरी चेहरा मुख्यमंत्री झालेला आहे किंवा काहीतरी वेगळंच राजकारण तिथं झालेलं आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. त्याच्यामुळं शिंदे साहेब कुठं ना कुठं जर बाजूला गेले तर हा सत्ता स्थापनेचा पेच मात्र नक्कीच भाजपच्या मागं, पांगायच्या मागं दिसू लागलेला आहे. एकीकडे 2 डिसेंबरला शपथविधी होणार असं म्हटलं जात होतं. आता नवीन तारीख आली आहे ती 5 डिसेंबर. 5 डिसेंबरला शपथविधी होऊ शकतो, मंत्रिमंडळ विस्तार देखील होऊ शकतो अशा चर्चा होत आहे. मंडपाची तयारी सुरू झालेली आहे. अरे बाबा, अजून नवरदेवच फिक्स झालेला नाही आणि इकडं मंडपाची काही सगळ्यांनी सुरू केलेली आहे. नेमकं आता हे नवरदेव म्हणजे आपले मुख्यमंत्री कोण होणार, हे कधी जाहीर होणार, हे अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष याकडे लागून आहे. शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट साहेब यांनी 2
दिवसापूर्वी केलेल्या वक्तव्यावरून जेव्हा मुख्यमंत्री साहेब एकनाथ शिंदे साहेब जेव्हा गावाकडे जातात आणि परततात तेव्हा मोठमोठाले निर्णय घेतात. या सूचक वक्तव्यावरून जेव्हा ते आपल्या गावाहून परत येतील, गावाकडे ते विचार करण्यासाठी जातात, तिथं फोन वगैरे लागत नाही, त्यांना पुरेसा वेळ भेटतो आणि जेव्हा ते परत आलेले मोठे निर्णय झालेले असं आपण पाहिलेलं आहे. त्यामुळं गावाहून ते जेव्हा मुंबईकडे येणार तेव्हा गल्लीत व दिल्लीत नक्की कुठं ना कुठं भूकंप होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे बाबाही जाणार आणि दशम्याही जाणार अशी स्थिती सध्या झालेली दिसत आहे. शरद पवारांनी 2019ला महायुतीसोबत सत्तेत असलेल्या उद्धव ठाकरेने यांना आपल्या बाजूला करण्यात ते यशस्वी झाले होते. त्यामुळं ते राजकारणात काही मोठं भूकंप करणं त्यांच्यासाठी काही नवीन नाही. आणि एकीकडं एकनाथ शिंदे हे भाजपपासून दूर झाल्यास त्यांचा अजित पवारांवर काही विश्वास दिसत नाही. त्यामुळं आणि अजित पवार यांची भूमिका देखील लोकसभेनंतर आपण बरीच बदललेली बघितली. त्यांची जी मवाळ भूमिका होती पवार साहेबांबद्दल ती या विधानसभा झाल्यानंतर देखील आपल्याला अनुभवायला मिळाली. रोहित पवार यांना ते जेव्हा भेटले होते तेव्हा त्यांनी त्यांना सांगितलं होतं, वक्तव्य केलं होतं की मी तुझ्या विरोधात सभा लावली नाही, नाहीतर तुझं पण सीटचं काही खरं नसतं. तर एक या गोष्टीवरून कुठं ना कुठं त्यांच्या मनात त्यांच्याबद्दल पवार साहेबांबद्दल कुठं ना कुठं सॉफ्ट कॉर्नर आहेत हे दिसून येतं. आणि ते आपले आमदार घेऊन 40-41 जे आमदार आहेत ते घेऊन घरवापसी देखील करू शकतात. आणि मुख्यमंत्री शिंदे 2.5 वर्ष एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री असतील, 2.5 वर्ष अजित पवार हे मुख्यमंत्री असतील, अशा कुठं ना कुठं चर्चा नक्कीच झाल्या असतील. आणि जर असं घडलं आणि हा डाव सक्सेसफुल झाला शरद पवार यांचा, तर इंडिया आघाडी कुठं ना कुठं केंद्रात मोठा धक्का देऊ शकते. नितीश कुमार यांच्यासोबत जी सुरू असलेली चर्चा आपण जर बघितली तर कुठं ना कुठं त्यांनी जर आपला पाठिंबा काढला तर मोदी सरकारला पायउतार व्हायची वेळ येऊ शकते. ही समीकरणं, ही शक्यता नाकारता येत नाही. महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण व्हावा? देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री व्हावे किंवा एकनाथ शिंदे साहेब हे मुख्यमंत्री व्हावे? एकनाथ शिंदे साहेबांनी पवार साहेबांसोबत जावं किंवा महायुतीसोबतच राहावं? त्यांना कोणती पदं मिळाली पाहिजे? अशा आपल्या जे पण प्रतिक्रिया असतील त्या कमेंटमध्ये नक्की आम्हाला कळवा. तर आपल्याला हा जो घटनाक्रम आहे, हा दृष्टिकोन आहे, ही समीकरणं शक्य होऊ शकतात का, याबद्दल काय वाटते आम्हाला नक्की कळवा. आपण पाहतात पार्श्वमी डिजिटल.